विजय स्पोर्ट खांडपे वर्सेस मरवाई दिवे ही मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ चांगले आहेत, त्यात मात्र काही शंका नाही आहे. मागील मॅच आपण जर पाहिलं तर दोन्ही संघाने अतिशय चांगल्या फरकाने विजय संपादन केलेला आहे. आता मात्र एकामेकासमोर ठाकले आहेत. हा सामना 3 षटकांचा असेल याचीही नोंद घ्यायची आहे. इथनं जेवढेही सामने होतील ते सर्वच्या सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील, कारण वेळेअभावी आपल्याला 3 षटकांचे सामने खेळवण्यात येतील. कारण आपण पाहतोय की वारंवार विनवणी केली जाते, वारंवार पुकार दिला जातोय की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. ही एक विजय स्पोर्ट संघाची खासियत आहे की लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये येतील आणि प्रत्येक टीमला हस्त आंदोलन करतील. म्हणजे क्रिकेटचे जे सौंदर्य आहे ते या टीमच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळत आहे. खास करून लीड करत असताना आपण जर पाहिलं तर जितेंद्र पाटील हे संघाचे संघनायक कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळत होते. यावेळेस आपण पाहिलं तर विजय हा संघनायक आहे आणि चांगलं नेतृत्व आहे आणि आपल्या कारकिर्दीमध्ये एक चांगला संघ तयार झालेला आहे. आज या ठिकाणी पाहूया अंतिम क्षणामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. तर चला लगेच आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. प्रेयर प्रार्थना आपली संपली असेल तर सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे वेळ न घालवता. अतिशय चांगली स्पर्धा मित्र ही विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये सांघिक स्कोरचा जर विचार केला तर एजी स्पोर्ट निंबोली संघाचं पाहायला मिळते 80 धावांची खेळी केली होती. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर विजय गुलू यांची 50 सुद्धा होती. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक जी आहे ती विजय केने भावाले यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चौकारांची हॅट्रिक जी आहे ती विजय गुलवी यांनी केली होती. तर चला लगेच खेळाला सुरुवात करायची. पंचांना विनंती आहे की चेंडू तुम्ही द्यायचा आहे त्या चेंडूवरती खेळला जाईल. कुठल्याही खेळाडूला चेंडू चेक करू देऊ नका, कारण हे 70 जे चेंडू आहेत खराब चेंडू याच्यामध्ये आहेत नाहीत. आणि हा कमिटीचा निर्णय आहे की पंच जेव्हा चेंडू देतील त्या चेंडूवरती खेळलं जाईल. काय जर तुम्हाला आढळलं की प्रॉब्लेम आहे तरच तो तुम्ही चेंज करून देऊ शकता. सुधाकर स्ट्रायकर मॅन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण नॉन स्ट्रायकर. सुनील प्रथम गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय. मागील मॅच दोन्ही संघांनी खूप चांगल्या पद्धतीने विजय संपादन केलं होतं. आता मात्र कशमकश आहे. जसं तुम्ही पाऊल पुढे टाकतात तसं तुम्हाला संघर्ष वाढत असतो. मग जीवन असो किंवा खेळ असो, तुम्ही यशाच्या जेवढ्या शिड्या चढत जाल तेवढं तुम्हाला संघर्षाचं वातावरण निर्माण होत आहे. आता या दोन संघांमधील संघर्ष कुणाकडे विजय खेचून आणतो हे पाहण्यासारखं राहील. सुनील आपल्या ओव्हरमधील पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होत आहेत. यावेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. तर मात्र पाहूया काय घडतंय. खूप जोरदार अपील केलेली आहे. पंचांशी कोणी उज्जत घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या चाचणी स्पर्धेमध्ये आपल्याला बघितले तर काही नियम व अटी तयार केलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण सर्वजणांनी फॉलो करायचं आहे. चांगला चेंडू मित्र म्हणेन हाताळला गेला. सुनील यांच्या माध्यमातून आक्रमकता दिसून आली, परंतु सुधाकर हा एक चांगला फलंदाज आहे. यावेळेस अजून एक तिखट मारा पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. तेच तर्रार चेंडू सुनील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नेहमीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असतो. आज संधी आहे, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अपील सुद्धा केली आहे, परंतु
लेगबाजच्या स्वरूपाने हा इशारा केला जातोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने स्वतःचा संघाचा श्रीगणेश केला जातोय. 3 षटकांचा मित्र सामना आहे. मरोई केवणी मरोई दिवे हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. फिल्डिंग प्लेस थोडीशी चेंज करताना पाहायला मिळते. संघनायक जितेंद्र. प्रत्येक चेंडू मागे विचार विनिमय केला जातोय. कारण संधी आज आहे. संधीला सोनं करणं गरजेचं आहे. कारण संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते. इथं मात्र पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हाही चेंडू आपण पाहतोय की निर्धावची सांगता करून जातोय. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 1. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही जी खेळपट्टी आहे ती फलंदाजांना खास करून कारगर आणि मदतगार साबित झालेली आहे, परंतु काही गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळेस पंच केलेला आहे आणि इथं मात्र पाहू शकता आपण एका टप्प्याने चेंडू सीमा पार होतोय. चौकार डीजे. पाच या चौकारच्या मदतीने गुड अँड वेल गोलंदाजी चालू होती, परंतु या चौकाराने मात्र कुठेतरी बिघडवलेले आहे. पाहूया पुढे चेंडू या वेळेस उडवलाय. इथं मात्र काय घडतं पाहूया. क्षेत्रकाशीच्या अवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमा रेषा बाहेर. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार डीजे. चला खेळायला लवकर लवकर सुरुवात करायची आहे. वेल घालवायचं नाही, वारंवार आव्हान केले जाते. या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर 9 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज मिलिंद येतोय. एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये नेहमी ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज फलंदाजीला चान्स मिळालेला नाहीये. चांगला एक स्फोटक फलंदाजी आहे. या वेळेस उडवलाय. बराच काल हवेमध्ये आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा आघात प्रयत्न आणि इथं मात्र पाहता पाहता आपण पाहू शकता तिसरी धावी कंप्लीट केली. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या या 3 धावेच्या मदतीने. असं वाटलं होतं की 2 धावा बनतील, परंतु एक धाडस केलं आणि धाडसाला खूप महत्व आहे. त्या धाडसाच्या योगाने दुसऱ्या धावेचं तिसऱ्या धावेमध्ये परिवर्तन. मिलिंद पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. अतिशय चांगल्या पद्धतीचं सजलेलं आहे क्रिकेट ग्राउंड. निसर्गाचा जणू काय आशीर्वाद आहे. इथनं बसल्यानंतर असं वाटतं की स्वर्गमय वातावरण आहे. खास करून जर विचार केला तर शिवछत्रपतीच्या पद पावन स्पर्शाने पावन झालेली भूमी मित्र आपण पाहतोय आणि अशा ठिकाणी आपण आज क्रिकेटच्या माध्यमातून खेळ करण्यासाठी जमलो आहोत. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम आहे. आता मात्र स्वतः एसटी रक्षक येतोय आणि झेल कलेक्ट करतोय. फलंदाज होतोय बाद डीजे.
त्याच्या आतमध्ये डावाला 6वा बॉल लागेल 8वा बॉल लागेल. आतापर्यंत आपण जर विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे ती म्हणजे 12 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. 3 षटकांचा मित्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय ना. अतिशय आज दक्ष आणि चाणक्य रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळते विजय स्पोर्ट खांडपे संघ. नेहमीच जाणला जातो जिद्दीने क्रिकेट खेळणारा, पण आज काही वेगळी शैली त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज मिलिंद तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे, खोदून काढलेला चेंडूला. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने आपण पाहू शकता 13 या अंकावरती धावफलकात जाऊन पोहोचलेला आहे. धन्यवाद. थोड्या वेळातच आपले मुख्य मार्गदर्शक आदरणीय विश्वासजी थळे साहेब, शिवसेना उपनेते यांचं शुभ आगमन होणार आहे. सर्वांना विनंती आहे मंडळाच्या सर्व सदस्यांना की आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे. शिवसेना उपनेते आदरणीय विश्वासजी थळे साहेबांचं शुभ आगमन होणार आहे. पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात. फलंदाज तयार, गोलंदाज तयार. या वेळेस क्या बात आहे, वाईड यॉर्कर अतिशय वेगवान तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे आपण पाहू शकता 13 अंकापुरती. निश्चित आज आपण जर पाहिलं तर त्या विजय स्पोर्ट खांडपे संघामध्ये मोहन दिसत नाहीये. तो एक चांगला गोलंदाज आहे. आज बिझनेसिंग काहीतरी ओपनिंग आहे त्यांची, त्या कारणास्तव आज ते आले नाहीत. पाहूया पुढे चेंडू. स्लोवरचा मारा, फुल टॉस डिलिव्हरी उडवला जरूर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि इथं मात्र आपण पाहिलं तर चेंडू मात्र जातोय सीमा पार. पंचांचा काय इशारा येतो पाहूया. यस, ह्या चेंडूवरती आहे हा षटकार आणि पंचांच्या खराब चेंडूची हाताळणी. नो चेंडूवरती बिगिट षटकार पाहायला मिळाला. 7 धावा बहाल केले गेल्या. पाहूया पुढील चेंडू फ्री हिटचा आहे. या वेळेस खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय. इथं मात्र थोडीशी हाडबड गडबड घाई पाहायला मिळते. पाहूया काय घडतंय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती 21 या अंकावरती लागली गेली आहे. दुसरा षटक चालू आहे. 21 धावा फलकावरती. 1 2 3 4 5 या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. गोलंदाज पण एकदा सरसावतोय. या वेळेस आपण पाहिलं तर एक फ्लॅटेड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न पंचाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय की हाही चेंडू जो आहे तो नो बॉलच्या स्वरूपाने घोषित केलेला आहे. एक खराब प्रदर्शन या अंतिम क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यांचे गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन जास्तच बदल करण्याचा प्रयत्न केला. आपण म्हणतो नाही की अति प्रयत्न केल्यानंतर असं काही चिन्ह आपल्याला दिसत आहेत. तसंच प्रयत्न इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय मिलिंद यांच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरकते ती म्हणजे 22 धावा. 22 ऑन बोर्ड.
या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहू शकता कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. थोडंसं पंबलिंग आणि चुकीला माफी नाही. एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्शन. पाहूया तिसरी धाव घेतली जाईल का? नाहीये. 2 धावा घेतल्या जात आहेत. या 2 धावेने आपण पाहिलं तर 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 2 षटकांचा खेळ इथं मात्र संपन्न झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा गणल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. तर चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. टीम मीटिंग न घेता लगेच आपण खेळायला सुरुवात करूया. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजचा दिवस फायनल डे आहे. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. मित्र कमिटी खूप छान आहे, आपल्यासाठी थांबू शकते, परंतु वेळ आपल्यासाठी थांबणार नाही याची नोंद घ्यायची आहे. चला दिवे फलंदाज आपल्याला आपली जागा लगेच घ्यायची आहे. प्लीज सहकार्य करायचं आहे. वेल पाय न घालवता खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अतिशय मान आणि सन्मानासाठी आयोजित केलेली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. अमर क्रीडा मंडळ कासने ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2024 हे आयोजन मित्र पाहायला मिळते. खास आकर्षण आज आपण पाहिलं तर मोफत आरोग्य तपासणी शिबिर आपण पाहतोय. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे कोणी प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू असतील, मान्यवर असतील, त्यांनी आपली फ्री मेडिकल चेकअप करून घ्यायचं आहे. ज्याला कोणाला दमेचा त्रास असेल, ज्याला कोणाला बीपीचा त्रास असेल, डायबिटीज असेल, अशा सर्व चाचण्या इथे केल्या जात आहेत. तर आपण या आणि आपली तपासणी करून घ्या. या प्लेस चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. एक धाव कंप्लीट केली. चांगला थ्रो पाहायला मिळतंय आणि एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. विजेंद्र येथे या प्लेस गोलंदाजी मार्क वरती स्वतः संघ नायक आता मात्र स्वतःवरती विश्वास टाकतोय की मी करू शकतो. एक आय कॅन डू ची वृत्ती सादर करत मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र काम करत असताना पाहायला मिळतंय. कारण आपण पाहिलं तर मागच्या मॅच में फलंदाजी करत असताना स्वतःवरती विश्वास ठेवला शेवटच्या ओव्हर मध्ये आणि त्या ओव्हर मध्ये तब्बल 26 धावा कुठून काढल्या होत्या. त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांची अतिशबाजी पाहायला मिळाली होती. इथं मात्र आता गोलंदाजीच्या मार्गावरती आहेत. त्यांनी पहिल्याच चेंडूवरती एक चांगला चेंडू हाताला गेला होता. इथं मात्र पाहूया उडवलाय आणि इथं मात्र सहज सोपा झेल इथं मात्र सुटलेला आहे. यस, फिटनेसचा बादशाह म्हणून संबोधला जाणारा खेळाडू प्रल्हाद यांच्या हातातून इथं मात्र आपण जर पाहिलं तर झेल सुटला जातोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. फटका चांगला सजवला होता, गॅप शोधता आलं नाहीये. उंची जास्त, लांबी कमी त्या चेंडूवरती पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की मोठा फटका गणला गेला नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस उडवलाय. पाहूया क्षेत्राच्या काय त्या ठिकाणी इथेही चुकी पाहायला मिळाली. वारंवार चुका चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत. हे दृश्य खूप कमी पाहायला मिळतंय विजय स्पॉट खांबे संघाच्या माध्यमातून आणि आज इथं वारंवार ते चुका आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव घेतली जाते. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचते. स्लोली बट एक चांगला टार्गेट सेट करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मरवाई दिवे हा संघ या वेळेस मात्र थेट एष्ट्यांवरती चेंडू आदळतोय. फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात. डीजे चला फलंदाज आपण लगेच यायचं, थोडस स्पीडअप करायचं, आपली जागा घ्यायची आहे.
संदीप येतो या पेलेस गोलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर अतिशय अनुभव आपला पूर्णपणे पणाला लावून झोकून देत असताना पाहायला मिळतोय विजेंद्र. यानंतर पिशे संघाने तयार राहायचं आहे. दिवे वर्सेस खांडपे ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. या वेळेस बिगेट काढण्याचा प्रयत्न आणि अजून एक फलंदाज त्रिफलजीच्या स्वरूपात होतोय बाद. विजेंद्र हे पाण्यासारखं राहील कारण विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर नानाजी गोंडले साहेबांच्या माध्यमातून एक टी शर्ट आहे आणि षटकार हॅट्रिक जो कोणी करेल त्याच्यासाठी सुद्धा टी शर्ट आहे. तर पाहूया ही विकेट हॅट्रिक होईल का. हे पाण्यासारखं राहील. बॅक टू बॅक 2 गडी त्रिफळाचीच्या स्वरूपाने बाद करताना पाहायला मिळाल्या. आज दिवस आहे विजेंद्र पाटील यांचा कारण जी गोष्ट हातामध्ये येते त्या गोष्टीला यश प्राप्त होतंय. गुड अँड वेल फेसिंग पाहायला मिळतंय. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस उडवलाय आणि इथं मात्र आपण पाहिलं तर चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. चला दिवे संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचा आहे. तसेच खांडपे संघाने आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. दिवे संघ आपण वेल बाय न घालवता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे. चला प्लीज आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे दिवे संघ. तसेच सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पिशे संघ आपणही तयार राहायचं आहे. वॉर्मअप करायचं आहे. शरीराची हालचाल करायची आहे. लगेच आपल्याला ही मॅच खेळायची आहे. आजच्या दिवसातून कोण क्वालिफाय होईल या थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. पहिल्या दिवसातून आपण जर पाहिलं तर रांजोली संघ क्वालिफाय झाला होता आणि आता मात्र पाहू शकता की आजच्या दिवसातून कोण क्वालिफाय होतंय. सन्माननीय शिवसेना उपनेते आदरणीय विश्वाजी तळेचे शुभ आगमन झाले. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेसाठी आलात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आदरणीय शिवसेना उपनेते आदरणीय विश्वाजी तळे साहेबांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. प्रत्येक कासने गावतील सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती असते असे आमचे आदरणीय नेते शिवसेना उपनेते आदरणीय विश्वाजी तळे साहेबांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. अमर क्रीडा मंडळ आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2024 आता शेवटचा दिवस आहे. आजच्या शेवटच्या दिवशी खास मेडिकल कॅम्प आपल्या अगदी व्यासपीठाच्या बाजूला आम्ही चालू केलेला आहे. सर्व खेळाडूंना चेकअपसाठी
सुविधा डॉक्टर शेळके साहेबांच्या प्रयत्नाने आपण मेडिकल कॅम्प सुरू केलेला आहे. आता ज्यांचं नुकतंच व्यासपीठावर आगमन झाले ते आदरणीय आमचे मुख्य मार्गदर्शक विश्वाजी तळेसाहेब, वेलकम. आमचे गुरुवर्य आहेत. या कासने गावाला जळणगणामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे. विकासगंगा ज्याप्रमाणे कासने गावामध्ये वाहिली त्यासाठी नेहमीच मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आणि अजूनपर्यंत जर पाहिलं तर कासने गाव पूर्ण जिल्ह्याच्या नकाशावर पुढे कसं राहील विकासाच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून, तर त्यांचा नेहमी प्रयत्न असतं. कासने गावाला नेहमी आहे. आता पण येत ना, आता पण चालू येते ना, पण त्याचा काही ते पडतील बिडतील एखाद्याचा काय मोडाचा म्हणून त्याला सांगितलंय. खायला असे बॉलवर धावतात. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. 4:45 वाजलेले आहेत. अजूनही 4 सामने होणार आहेत. सर्वांनी दक्षता घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गणेशजी इकडे या. गणेश दलवी हा सामना सुरू असलेला सामना आपण पहिला तर खांडपे वर्सेस दिवे. केवली दिवे वर्सेस खांडपे हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. दिवे पहिला चेंडू इथे मात्र अगोट टप्प्याचा चेंडू किलोमीटर बॅकफुटला गेलेत. पॉइंट क्षेत्ररक्षक फंबल झालेत आणि एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू सरळ तुषार मात्रे यांच्या कटआउटला धडकतोय आणि 4 धावांसाठी स्वतःच्या आणि संघाच्या धावांचा श्रीगणेशा करतोय पंडित. डीजे बुंदी तयार राहायचंय. अप्रतिम फटका पडल्यानंतर बॅकफुटला गेले. पूर्ण वेट ट्रान्सफर केला. आपल्या मागच्या पायावर पूर्ण आपलं वजन घेतलं. तिकडनं जो फटका एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक असताना सुद्धा त्याला कुठल्या प्रकारची संधी नाही 4 धावांसाठी. पुढील चेंडू इथं मात्र हा फटका सजवलाय आणि अप्रतिम झेल. अंदाज ज्याप्रमाणे झेल घेतला त्यांना माहिती आहे कुठली प्रकारची गडबड करायची गरज नाही. चेंडू माझ्या आवाक्यामध्ये आहे. सहज झेल घेतलाय पंडित पाटील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत दिवे संघाचे. सुधाकर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर पंडितला बाद केलाय. सन्माननीय श्याम शेला साहेबांचं शुभ आगमन झालंय. एक 40+ वॉशिंग चॅलेंजर क्रिकेट संघटनेचे एक मोठं नाव आहे आणि स्वतः सरस्वती विद्यालय वासिल येथे शिक्षक आहेत. त्यांच्याच बरोबर निलेशजी शेला साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. वासिल चॅलेंजर 40+ क्रिकेट संघटनेचे नेहमीच एक मोठं नाव आहे. इथे मात्र हा चेंडू खेळला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. पुढे पोहोचते 5 या आकड्यामध्ये. सुधाकर चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर एक संधी होती झेल टिपण्याची, मात्र कुठेतरी
बॅकफूटला आले, थोडेसे मागे सरकले. कुंभलला नशिबाचा चौकार मिळाला होता पॉइंटच्या रिझनमध्ये सुधाकर. इथे मात्र हा चेंडू पुन्हा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, वाईड इच लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही, एका धावेवर समाधान. एक दुहेरी धाव. क्रिकेटचं ऑक्सिजन घेणं गरजेचं आहे आणि क्रिकेटचं ऑक्सिजन, क्रिकेटची लाईफलाईन यूज करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 पुढे सरसवली, 6 वर पोहोचते. पहिले षटक मार्गस्थ आहे. दिवे संघ चांगली गोलंदाजी करतो, पण काय अफलातून फलंदाजी केली होती मागील सामन्यामध्ये खांडपे संघाने. खांडपे इथे मात्र हा चेंडू सुधाकरचा निर्धाव चेंडूची सांगता, शफल क्रॉस केला होता. पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न. एक वेळ असं वाटलं सुरुवातीला की सूर्यकुमार यादव येत आहेत का खेळण्यासाठी, मात्र कुठेतरी पुन्हा तिला करते दिलशांची आठवण करून देणारा. नंतर बीट झाले. यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. पुढे चेंडू. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि 2 धावा तर पूर्ण झाले. तिथे मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बाद झालेत फलंदाज. त्यासाठी याच्यात विस्फोटक फलंदाज विजेंद्र. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आजच्या या दिवसामध्ये दिवे संघाकडनं आणि थोडीशी संत सुरुवात खांडपे संघाकडनं. 34 धावांचं आव्हान आहे 18 चेंडूमध्ये. 6 चेंडू झालेत आता. धावा 8 धावफलकावर, म्हणजे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावा हवेत त्या 26. 12 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाजी मार्कवर प्रदीप येतात. सन्माननीय अनंतजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव. पंच मिळून निर्णय घेत आहेत. दोन धावांची पेनल्टी. आणि इथे मात्र 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात येते, कारण फोर्टीप्लेच्या नियमानुसार आपण एखाद्या फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न केला नाही तरी 2 धावांची पेनल्टी देण्यात येते. इथे मात्र हा चेंडू विजेंद्र स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र चेंडू मोमेंटम चेंज होताना दिसतोय. खांडपे संघाच्या बाजूने आपण पाहिलं असेल इथे निघून गेल्या क्षेत्ररक्षकाच्या आणि धावसंख्या झाली ती 15.
ऍड करून 15 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र चेंडू खेळून काढतायत. एका धावेसाठी दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? इथे मात्र हा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या स्थिरावली आहे. एकेरीत धावसंख्या झाली ती 16. इथे मात्र हा चेंडू खेळले आणि फलंदाज बाद. मोठा मासा घालायला लागलाय. आपण पाहिलं तर सर्वात मोठा मासा कानपे संघाचा विजेंदरच्या रूपानं फलंदाज बाद होते. चौथा गडी विजेंदरच्या रूपानं बाद झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कुठे त्याचं मागणं ठरत असलेल्या षटकामध्ये मोठा मासा गळाला लावलेला आहे आणि धावसंख्या इथे स्थिरावली 16 या आकड्यावर. जोडी आता मैदानाच्या आतमध्ये मिलिंद आणि मनोज ही जोडी. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी खांडपे संघाला. श्याम सरांचं आगमन झालंय. वेलकम सर. सर्वांना विनंती आहे व्यासपीठावरून आमचं प्रमुख पाहुणे आदरणीय फलंदाज बाद. अजून एक विकेट. विजयासाठी विजेंद्र बाद झाल्यानंतर संघ अडचणीमध्ये सापडलाय. विजेंद्र चांगली कामगिरी केली होती आधीच्या सामन्यामध्ये विजेंद्रने. इथे मात्र बाद काय झाला, पूर्ण धडपडामध्ये आलाय संघ. कानपे संघ, दिवे संघ सज्ज होत आहेत. गोलंदाज सज्ज झालं. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झालेला आहे. सहज 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या आता 18 वर पोहोचते. 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता विजयासाठी खांडपे संघाला. यापुढील होणारा सामना विजयी संघामधून ओमसाई पिसे हे 2 संघांमध्ये भिडंत होणार आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या दिवे. प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा.
एक ओव्हर होते ना. बहुत दाम झाला. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. चला लवकरात लवकर क्षेत्राची सुद्धा दिवे संघ आणि खांडपे संघाला सुद्धा विनंती आहे की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. निंबोली संघाचं शुभ आगमन झालेलं आहे. एजी स्पोर्ट निंबोली वेलकम. सामना सुरू ठेवा. वेळेच्या बाबतीत पंचांना विनंती आहे दोन्ही संघांना कृपया सूचना देत चला. बॉलर कोण? सतीश. 6-16. इथे मात्र हा चेंडू भिरकावलाय गॅप मध्ये. ऍथलेटिक्स एफर्ट पाहायला मिळताना पाहू शकता मित्रांनो. हे 40 वर्षाहून अधिक वयाचे खेळाडू आहेत. काय एफर्ट दाखवत आहेत. सर्व 40+ खेळाडू आहेत. एखाद्या तरुण खेळाडूंना लाजवतील असे एफर्ट आहेत. आमचे कानली संघाचे पाठीराखे मयूर जाधव इकडनं सामना पाहत आहेत आणि सूचना करतायत. थोडस लागलंय त्यांना, इजा झालीय पण हरकत नाही. अप्रतिम प्रयत्न. काय एफर्ट्स होते. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू मी अडवेन ही जिद्द बाळगून चेंडूवर झेप घेतली होती अक्षरशः. आणि या झेपेचं रूपांतर खऱ्या अर्थानं ही झेप अनसक्सेसफुल झाली. 4 धावा बहाल झाल्याच. म्हणजे 12 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 5-12. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सतीश सज्ज आहेत. फलंदाजीसाठी फलंदाज मिलिंद. इथे मात्र उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाला येणूपलचा इशारा करतात. नो बॉल. नो बॉल. आंतरराष्ट्रीय नियमाच्या अनुसरून एखादा विकेटच्या क्रीजच्या बाहेर जर चेंडू हाताळतोय आणि फ्री हिट असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमाच्या अनुसार एखादा आपण नो बॉल हाताळता तर नो बॉल घोषित दिला जातो आणि त्यानंतर एक फ्री हिट. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू फ्री हिटचा चेंडू म्हणजे इशारा. आव्हान तर चेंडू आव्हान तर धाव. अधिक जी एक धाव म्हणजे एकूण आता जिंकण्यासाठी धावा हव्यात 5 चेंडू मध्ये 10. म्हणजे एका चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत. फ्रीट कंटिन्यू. अजूनही फलंदाज फक्त धावबाद होऊ शकतो. फलंदाज इथे मात्र हा चेंडू दिसलाच नव्हता. निर्धाव चेंडू. मिलिंद डॉट झालाय. लॉलीपॉप चेंडू तर फ्लायटेज दिली. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रमेश पवारचा उल्लेख आपण यासाठीच करतो. त्यासारखी फ्लायटेज गोलंदाजी करणारा गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मिळाला नाही. इतकी अप्रतिम गोलंदाजी रमेश पवारच्या माध्यमातून मुंबईचे खेळाडू होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक सामने त्यांनी गाजवले आपल्या फिरकीच्या जोरावर. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये. चेंडू ट्रॅव्हल होईल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पण मात्र हा किस्सा पाहणं खूप उत्सुकते झाले प्रेक्षकांसाठी. ज्या प्रकारे फलंदाजी सुरे मिलिंदची असं वाटलं होतं की विजेंद्र बाद झाल्यानंतर संपूर्ण संघ ढासलेल. पण मात्र आपण पाहिलं तर मिलिंद चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. टीम मिटिंग घेऊ नका. 3-6 इक्वेशन आहे. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. टीम मिटिंग कृपा करून घेऊ नका. वेळेच्या बाबतीत आम्हाला सर्वांनी सहकार्य करा. 3 चेंडू 6 धावा. सामना दोघांसाठी समसमान आहे. विजयाची संधी दोन्ही संघांसाठी आहे. दिवे संघासाठी सुद्धा आहे आणि खांडपे संघासाठी सुद्धा आहे.
गोलंदाजी मार्कवर आता पुन्हा गोलंदाज सतीश सज्ज होत आहेत. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे फलंदाजीसाठी. फलंदाज मिलिंद. इथे मात्र हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या प्रयत्न होईल का? आणि फलंदाज बाद. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 2-5 इक्वेशन. खांडपी संघ आपला फलंदाज पाठवा लवकरात लवकर. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, नरेची वाट. कैलास आले फलंदाजीसाठी स्ट्राईकला. आणि येते मात्र चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक फलंदाज बाद. आता मात्र हा फलंदाज वेळेच्या आधी आलाय मैदानामध्ये. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. 3-6 हा इक्वेशन होता. आता 1 चेंडू 5 धावा. फलंदाजीसाठी आलेत फलंदाज प्रल्हाद आहेत. षटकार पूर्ण करावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. एक चेंडू 5 धावा. खांडपे की दिवे. सामना खांडपेला जाईल का दिव्याला जाईल हे पाहणं महत्वाचं आहे. उत्सुकतेचं आहे. यानंतर फिसे संघ तयार राहायचंय. आपला कर्णधार तयार राहायचंय. फिसे इथे मात्र हा चेंडू भिरकावलाय आणि हा सामना जिंकलाय दिवा संघाने. अभिनंदन अभिनंदन दिवे. हाडले खांडपे. खूप चांगला प्रयत्न खांडपे संघाकडनं झाला. तत्पूर्वी आपण सत्कार करणार आहोत शिवसेनेचे उपनेते आदरणीय आमचे मुख्य मार्गदर्शक. या कासने गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, या कासने गावाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती असते, अशा आदरणीय विश्वाजी तळे साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल की आपण